आपण पाहत आहात BCCN न्यूज। जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज। परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न। परीक्षा केंद्रावर बैठे पथके आणि भरारी पथक असणार तैनात। राज्यात 12वीच्या परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून बुलढाणा जिल्ह्यात 117 परीक्षा केंद्रांवर 35,211 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत, तर 10च्या परीक्षेला 20 फेब्रुवारीला सुरुवात होणार असून 40,828 विद्यार्थी 161 परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहे। होणारी परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात असणार आहे। सोबतच महसूल विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग यासह इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची 8 भरारी पथके देखील नियुक्त करण्यात आली आहेत। त्याच्या माध्यमातून कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार आहे। तर विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता यश संपादन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी केले आहे। त्यामध्ये आपली 12वीची जी परीक्षा आहे ही 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती 18 मार्चपर्यंत चालणार आहे। तर 10वीची परीक्षा जी आहे ती 20 फेब्रुवारीपासून ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे। या सर्व परीक्षा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी इयत्ता 12वीला 35,211 विद्यार्थी 117 परीक्षा केंद्रावरून बसलेले आहेत, तर इयत्ता 10वीसाठी 40,828 विद्यार्थी हे 161 परीक्षा केंद्रावरून परीक्षेला बसलेले आहेत। या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाच्या कलेक्शनसाठी 16 परिरक्षक केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत, त्यामार्फत त्याची कारवाई केली जाणार आहे। तसेच जिल्हा स्तरावर 8 भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे व या भरारी पथकामार्फत विविध केंद्रांना आकस्मिकपणे भेटी दिल्या जाणार आहेत। तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा ही शांततेच्या आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी त्या ठिकाणी बैठ्या पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि इतर विभागाची जी कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात येणार आहे। परीक्षा होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV लावण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी CCTV नाही आहेत अशा ठिकाणचा स्टाफ हा चेंज केला जाणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी दुसरे शाळेचे शिक्षक नेमून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे। आणि एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त आणि शांततेच्या वातावरणात परीक्षा पार पडेल यासाठी जिल्हा स्तरावरील मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने पूर्णपणे नियोजन केलेलं आहे व